नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 4,000 रुपये कांद्याला भाव मिळत असताना लासलगावमधून नाफेड खरेदी केलेला बफर स्टॉक आज दिल्लीला रवाना होतोय। कांदा दिल्लीला गेल्यानंतर त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीवर होणार आहे। बफर स्टॉकमधील कांदा दुसऱ्या देशामध्ये निर्यात करावा अशी मागणी शेतकरी करतात। तर शेतकऱ्यांना कुठेतरी 2 वर्षांनंतर चांगला भाव मिळत असताना आता पुन्हा भाव कमी झाल्यास शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। मनमाड बाजार समितीमधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। बघूयात। दिल्ली सारख्या शहरांमध्ये कांद्याची भाववाढ झाल्यानंतर या भागातील जो नाफेडने एनसीसीएफने जो कांदा खरेदी केलेला तो बफर स्टॉक आज लासलगाव रेल्वे स्टेशन मधून दिल्लीकडे रवाना होणार आहे। याचा थेट परिणाम जो आहे तो साहजिकच नाशिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। आता आपण आहोत बाजार समितीमध्ये। या बाजार समितीमध्ये कांदा विक्रीला आलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या भावना देखील तीव्र आहेत। या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं जे असं म्हणणं आहे कुठेतरी शेतकऱ्याला आता 2 पैसे जे भाववाढ झाली त्याच्यामुळे मिळत असताना केंद्र सरकारने हे जे काही निर्णय लागू केलेले, हे जे काही धोरणं लागू केलेले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जो आहे हा संकटात सापडणार आहे। शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसामधून आता कुठेतरी 35 ते 40 रुपये भाव मिळायला लागलेला आहे। तर केंद्र शासनाने योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा। जो नाफेडचा माल त्यांनी इथं साठवलेला आहे लासलगावला तो दिल्ली के जो रवाना करताय त्यांनी परदेशात रवाना करावा। आपल्या भारतात तो कांदा विकू नये। 2 रुपये शेतकऱ्याने होतात ते हे त्यांना देखवत नाही असं म्हणायला काही हरकत नाही। नाफेडने केंद्र सरकारने जे काही धोरण राबवले आहे ते चुकीचे आहे। जो माल लासलगाव मधून जो दिल्लीकडे रवाना होत आहे तो दिल्लीकडे न उतरवता थेट दुसऱ्या देशामध्ये उतरावा, जेणेकरून निर्यात झाल्यानंतर शेतकऱ्याच्या कांद्याला 2 पैसे भाव मिळेल व शेतकरी सुखी समाधानी होईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।